देशात इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे मात्र इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून लूट सुरू आहे। मुंबईहून दिल्लीला जाण्याचं विमान तिकीट हे 5,000 ते 8,000 असतं। मात्र इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा बंद असल्यामुळे इतर एअरलाइन्सचे दर तब्बल 60 ते 80 हजारांपर्यंत गेलेत। डीजीसीएकडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे। याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले असून साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आलेत। देशभरात विमानसेवेला फटका बसल्यामुळे डीजीसीएनं हा मोठा निर्णय घेतलाय। भुवनेश्वर ते हुबळी इंडिगो विमान रद्द झाल्यामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्याचा फटका बसला। हुबळीत वराडी पोहोचले पण दाम्पत्य फ्लाईट रद्द झाल्यामुळे भुवनेश्वरमध्येच अडकून पडले। मग स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाईन हजेरी लावण्याची वेळ या दाम्पत्यावर आली। गायक राहुल वैद्यला गोव्याहून मुंबई आणि नंतर मुंबईहून कोलकाताला विमानानं जायचं होतं। त्याचा कोलकाता इथे एक शो होता। फ्लाईट रद्द झाल्यामुळे देशांतर्गत फ्लाईटमध्ये जागा मिळवण्यासाठी राहुलला 4.2 लाख रुपये खर्च करावे लागलेत। आतापर्यंतची ही सर्वात महागडी घरगुती ट्रिप असल्याचं राहुल वैद्यनं सांगितलं। नागपुरातील इंडिगो प्रवाशांना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं। प्रवाशांना इंडिगोच्या विमानानं पुण्याला जायचं होतं, मात्र इंडिगोनं काल प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली। देशांतर्गत इंडिगो विमानसेवेच्या सावळ्या गोंधळाचा फटका शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंना देखील बसला। विमानसेवेच्या सावळ्या गोंधळामुळे अमोल कोल्हेंची फ्लाईट 3 वेळा रद्द झाली। विमानसेवेला सुरुवातीला 2 तास उशीर झाला आणि त्यानंतर तब्बल 3 तासांनी फ्लाईटच रद्द करण्यात आली। याबाबत अमोल कोल्हेंनी ट्विट करत संताप व्यक्त केला। इंडिगोच्या विमानांची उड्डाणं मोठ्या प्रमाणात रद्द झाल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयानं कडक भूमिका घेतली। विमानाच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या सततच्या गोंधळावरती नागरी उड्डाण मंत्र्यांनी इंडिगो व्यवस्थापनासोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली। पुणे विमानतळावरती इंडिगोची सेवा आजही कोलमडली आहे। पुणे विमानतळावरनं 6 विमानं उड्डाणं ही उशिरानं होणार असल्यामुळे अनेक प्रवासी विमानतळावरती रखडलेत। पुण्यातील शालेय विद्यार्थी 5 तास दिल्ली विमानतळावरती खोळंबले। देशभरात इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फटका बसला। दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाबाहेर बाबरी विध्वंसाचं पोस्टर लावण्यात आलंय। पोस्टरवरती बाबरी पाडल्याच्या दिवसाचा राष्ट्रगौरव शौर्य दिवस असा उल्लेख करण्यात आलाय। वसईमध्ये प्रसिद्ध ब्रँड्सच्या बनावट वस्तू तयार करणाऱ्या एका कारखान्यावरती पोलिसांनी कारवाई केली। नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गाळ्यामध्ये हार्पिक, डेटॉल, विम जेल आणि हात धुण्याचे साबण यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांचा बनावट उत्पादनांची निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत या ठिकाणी छापा टाकला। उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपूर इथल्या अधिवेशनाला जाणार आहेत। 8 तारखेपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। आठवडाभर चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात 11 आणि 12 डिसेंबर या 2 दिवशी अधिवेशनात ठाकरे सहभागी होतील अशी माहिती मिळाली आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम आहे। सुप्रीम कोर्टानं तो कायम ठेवलाय आणि नगर परिषदांची मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। तर 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले। पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात व्लादिमीर पुतीन यांचं औपचारिक स्वागत केलं। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भारताकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला। महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथांसोबत संवाद साधला। वर्षा या निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाले। राज्यात महायुती सरकारकडून गतिमान काम सुरू असल्याचं रवींद्र चव्हाणांनी सांगितलं। राज्य सरकारकडून राज्यात गतिमान विकास सुरू असल्याचं म्हणत त्यांनी विकासाचा पाढा वाचला। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते। सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्यातील बरीच आश्वासनं पूर्ण झाली आहेत। मुख्यमंत्री निधी उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक कामं पूर्ण झाली असं म्हणत गुलाबराव पाटलांनी स्वतःच्या खात्याला आणि सरकारला 10 पैकी 7 आणि 8 असे गुण दिले। सरकारची कामगिरी चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं। विकासाची आणि जनतेला दिलासा देणारी कामं सरकारनं केली आहेत। वर्षभरात 43,000 कोटी रुपये सामान्य जनतेसाठी खर्च केल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं। परळीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले। कामगार युनियनवरनं भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा झाला। मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप शिवसेना उभाठानं केला। शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीच्या घराची तपासणी करण्यात आली असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय।
कर्जदारांना रिझर्व्ह बँकेनं मोठा दिलासा दिलाय. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे रेपो रेट 5.25 पर्यंत कमी झालाय. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृह आणि वाहन कर्ज घेतलेल्या कर्जधारकांना दिलासा मिळालाय. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलंय. त्यानंतर आता 3 प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावरती आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील 6 मार्ग निश्चित करण्यात आले. नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालकाला अटक झाली आहे. अमळनेर इथल्या खासगी शिक्षण संस्थेनं 2021 ते 2024 दरम्यान बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालंय. धरणगाव तहसील कार्यालयाबाहेर मंडप टाकून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले. ईव्हीएमच्या सुरक्षिततेसाठी कार्यकर्ते खडा पहारा देत आहेत. तळेगाव नगर परिषद निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा टक्का घसरला. आमदार सुनील शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या युतीमुळे 18 नगरसेवक बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे मतदारांनी नाराजी व्यक्त करत मतदानाकडे पाठ फिरवल्यामुळे 50%पेक्षा कमी मतदान झालं. सांगली महापालिका क्षेत्रातल्या प्रारूप मतदार यादीमध्ये 7,000हून अधिक दुबार आणि बोगस मतदारांची नोंद आढळल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन मिरजकर यांनी केला आहे. महापालिकेनं तत्काळ बोगस आणि दुबार मतदार नोंद रद्द करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला आहे. भिवंडी निजामपूर महापालिकेची प्रभाग रचना आणि मतदार याद्या बनवताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आरपीआय एकतावादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी केला. हा प्रकार थांबवा म्हणून त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख धनंजय बोढार यांनी मतदार याद्यांमधील घोळावरनं आक्रमक भूमिका घेतली आहे. हे सरकार निवडणुका योग्य पद्धतीनं पार पाडू शकत नाही अशी टीका बोढार यांनी केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या रुणाली राजे भोसले आणि सांगलीतील कडेपूर येथील रविराज पृथ्वीराज देशमुख यांचा विवाह सोहळा साताऱ्यात पार पडला. शेंद्रे इथल्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवनात या लग्न सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. वृक्ष तोडल्यानंतर होणारा कुंभमेळा फलदायी होईल असं वाटत नाही. वृक्ष ही देवता आहे. 2027चा कुंभमेळा संपन्न व्हावा, मात्र वृक्षतोड न करता अशी प्रतिक्रिया देत अमृताश्रम स्वामी महाराजांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केलाय. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी जगातील सर्वात लहान उंचीच्या गोवंश मानल्या जाणाऱ्या पुंगनूर जातीच्या गायी दत्तक घेतल्या आहेत. सरनाईकांनी या दोन्ही गायींना राधे प्रताप सरनाईक आणि श्याम प्रताप सरनाईक अशी नावं दिली आहेत. सरनाईक या दोन्ही गायींचा सांभाळ आपल्या घरातच करणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं उद्या नया अकोला इथे भव्य अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 3 वर्षांपासून या अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं. शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य केल्याच्या विरोधात शिक्षक हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढणार आहेत. 9 डिसेंबरला शिक्षकांकडून विधिमंडळावरती आंदोलन केलं जाणार आहे. टीईटी सक्ती विरोधात तसंच संच मान्यता निकषांच्या विरोधात जोगेश्वरीतील शिक्षण निरीक्षण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. कायद्यात सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात 12 संघटनांच्या हजारो शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करत शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीकडून निवेदन जारी करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3000 शाळा आज बंद असून 19,000 शिक्षक मोर्चात सहभागी झालेत. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातनं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात 28 संघटना सहभागी झाल्या. टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. टीईटी सक्ती विरोधासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मूक मोर्चा काढला. विविध शिक्षक संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. जळगावातील बाजार समिती आणि दाणा बाजार मार्केट आज बंद आहे. दरम्यान या बंदचा व्यापार समितीनं निश्चित केलाय. व्यापाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता बाजार बंद केल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचं समितीनं स्पष्ट केलंय. विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पंढरपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही किराणा दुकानदार आणि आडत व्यापाऱ्यांनी हा बंद पाळला, तर उर्वरित व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार सुरू ठेवले. कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 मधील कालबाह्य तरतुदी
रद्द करून नवा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी आज राज्यात बंद पुकारलाय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध मागण्यांसाठी व्यापारी संघटना संपात सहभागी झाल्यात. सोलापूरसह जिल्ह्यातील 11 बाजार समित्यांमधील 6,000 व्यापारी संपावर गेले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 800 परवानाधारक व्यापारी संपात सहभागी झाले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीत आज शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयावरती शेकडो शिक्षकांनी धडक मोर्चा काढत सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार चांगलेच आक्रमक झाले. मकरद्वारावरती खासदारांनी निदर्शनं केली. शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मुद्द्यावरनं खासदार आक्रमक झाले आणि या आंदोलनात खासदार विशाल पाटील, प्रणिती शिंदे, संजय देशमुख, बळवंत वानखेडे यांच्यासह इतर खासदारही सहभागी झाले होते.